मुंबई ईस्ट वेस्ट। मंडळी, मुंबई ईस्ट वेस्ट म्हणजे मुंबई आणि आसपासच्या महानगरांचं स्वतःचं असं हक्काचं बुलेटिन। सुरुवात करूया या बुलेटिनला एका मोठ्या बातमी। मंडळी, ती तारीख होती 11 जुलै 2006 आणि अवघ्या 5 मिनिटात पश्चिम रेल्वेच्या 7 वेगवेगळ्या स्थानकांवर बॉम्बस्फोट झाले आणि अवघी मुंबई हादरली। या बॉम्बस्फोटात 209 निष्पाप मुंबईकरांनी आपले प्राण गमावले, तर 700हून अधिक प्रवासी जखमी झाले होते। पण तब्बल 19 वर्ष आणि 10 दिवस, होय एवढा प्रदीर्घ कालावधी उलटल्यानंतरही हे बॉम्बस्फोट कुणी घडवले, मुंबईचे नेमके गुन्हेगार कोण, हा प्रश्न पुन्हा निर्माण झालाय। कारण 2006 सालच्या मुंबई लोकलमधल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सत्र न्यायालयानं दोषी ठरवलेल्या 11 जणांना मुंबई उच्च न्यायालयानं निर्दोष ठरवलंय। न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस चांडक यांनी हा निर्णय दिला। या प्रकरणात मकोका विशेष न्यायालयानं 12 जणांना दोषी ठरवलं होतं। त्यातल्या 5 जणांना फाशी आणि 7 जणांना जन्मठेप ठोठावण्यात आली होती आणि एकाचा कोठडीतच मृत्यू झाला होता। 2006 सालच्या मुंबई लोकलमधल्या बॉम्बस्फोट प्रकरणात सत्र न्यायालयानं दोषी ठरवलेल्या 11 जणांना निर्दोष ठरवताना मुंबई उच्च न्यायालयानं नेमकं काय म्हटलंय आपण तेही पाहूयात। हायकोर्ट काय म्हणालं तर साक्षीदारांच्या साक्षी विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत। स्फोटाच्या 100 दिवसांनंतर साक्षीदारांना आरोपी आठवणं अशक्य। स्फोटांसाठी वापरलेले बॉम्ब ओळखण्यात तपास यंत्रणेला अपयश। बॉम्ब कसे होते तेच माहीत नाही तर मिळालेला बॉम्ब, बंदुका, नकाशा या पुराव्यांना अर्थ नाही। आणि मंडळी, या प्रकरणात सगळेच निर्दोष असतील तर चूक कुणाची असा प्रश्न ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केलाय। असं आहे की ज्या